सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून स्वागत. क्रिकेट महोत्सव 2025 प्रथित यश उद्योजक पैलवान अनुराग भाऊ कोडे, स्वर्गीय डॉक्टर मितालीताई स्पोर्ट फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य डे नाईट क्रीडा स्पर्धेचा हा देखदार रणसंग्राम लॉट संपन्न झाल्याच्या नंतर महत्वपूर्ण मॅचला इथे मात्र मैदानावरती सुरुवात होतीये. एका बाजूने समायरा चॅलेंजर बॉयज 11 त्यांच्या विरोधामध्ये फ्रेंड्स 11 या टीमला इथे मात्र आपण पाहणार आहोत. क्षेत्ररक्षण करण्यासाठी समायरा चॅलेंजर बॉयज 11 हा संघ तयार असेल, तर दुसऱ्या बाजूने मैदानावरती फ्रेंड्स 11 हा संघ तयार असणार आहे. पंच आम्हाला काय होतील, लेट्स प्ले सामन्याला होईल इथे मात्र सुरुवात. पहिलाच बॉल, महत्वपूर्ण चेंडू इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला आहे. दोन सलामीचे फलंदाज मैदानावरती आहेत. एका बाजूने आपण टिंकू आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या समवेत पिंटू यांना देखील मात्र आपण पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या मार्क वरती एक यशस्वी गोलंदाज अक्षय बच्चे या गोलंदाजाला देखील मात्र आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. स्विंग होणारा चेंडू आपण इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. बॅट आणि बॉलचा तिकडे मात्र संपर्क पाहिला भेटला नाही. गतिमान चेंडू, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं चेंडूनं. जबरदस्त चेंडू होता अक्षय बच्चेचा धबलक्यावरती. धावा अजूनही स्थिर आहेत, 0 धावा आहेत. यावेळीचा चेंडू अप्रतिम राहिलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल इथे मात्र मैदानाच्या मध्ये असणार आहे. जबरदस्त गोलंदाजी अक्षय बच्चेच्या माध्यमातून आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. महत्वपूर्ण मॅच, बक्षीस पात्र फेरीसाठी हा सामना असणार आहे. म्हणजे नक्कीच या मॅच मध्ये जो जिंकणार आहे तो मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे. महत्वपूर्ण सामना. यावेळीचा चेंडू बॅटवरती घेतलाय. समोर लॉंग ऑनला सुनील शिवेकर, डाऊन दी बॉल, टिपला झेल फलंदाज या चेंडूवरती होईल फेल. विकेटचं पतन. जबरदस्त विकेट इथे मात्र आपण पाहिली मैदानाच्या मध्ये. स्वस्तामध्ये फलंदाजाला इथे माघारी जावं लागतंय, परतावं लागतंय. डगा उठला पवेलियनच्या दिशेने. टिंकू बाद होत आहेत. टिंकू यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज न्यू बॅटर इथे मात्र मैदानाच्या मध्ये दाखल होईल. फहाद या खेळाडूला देखील मात्र मैदानावरती आपण पाहणार आहोत. एका बाजूने फहाद असेल तर दुसऱ्या बाजूने आपण मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या समवेत पिंटू यांना देखील मात्र पाहतोय. चला मित्रांनो, स्पीडअप करणं फार गरजेचं आहे, कारण निर्धारित वेळेमध्ये आपल्याला प्रत्येक मॅच इथे कंप्लीट करायची आहे. 6 षटकांचे सामने आपण इथे मात्र कंप्लीट करणार आहोत. चला पटकन थोडीशी घाई करायची आहे मित्रांनो, कारण काही अतिथी मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार आहेत. निर्धारित वेळेमध्येच आपल्याला इथे मेगा फायनलचा स्टार्टअप सुरू करायचा आहे. वेळेमध्येच आपण इथे फायनल सुरू करणार आहोत. याची दोन घ्या. पुन्हा एकदा बॅटर इथे तयार, सामना करेल अक्षय बच्चेचा. हा चेंडू इथे मात्र वाईट बॉल असणार आहे. अतिरिक्त धावेने इथे मात्र धावफलक पुन्हा एकदा वाढेल. अकाउंट खातं इथे मात्र ओपन झालं बऱ्याच उशिरानं. एक धाव जी मात्र धावफलकावरती असणार आहे. अकाउंट खातं इथे ओपन झालेलं आहे. एक धाव जी धावफलकावरती. पुढे सरसावत फटका मात्र केला एक एक्स्ट्रा कव्हरला. थोडासा अडथळा तिकडे मात्र पाहायला भेटलाय. अडथळा जरूर आला. त्याच बरोबरीने इथे जर आपण पाहिलं तर तोपर्यंत दरम्यान 2 धावा देखील मात्र पदून पूर्ण करण्यामध्ये फलंदाजांना यश प्राप्त झालं. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढेल. एकेरी अंकामध्ये धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसवेल.
3 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 3 धावा ज्या मात्र धावफलकावरती. पवेलियन कोणीही सोडायचं नाही जोपर्यंत तुमचा सामना संपत नाही तोपर्यंत. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेत चेंडू अलगदपणे बॅकवर्टला गेला. गलीमधनं चेंडू चालला होता. ओमकार आहे तिकडे. चेंडूला फील्ड केलं गेलं. सुंदर चेंडू, सुंदर षटक राहिलं. पहिलं अक्षय बच्चेचं पहिल्या षटकाची इथे मात्र होईल सांगता. एक षटक संपलं. धावफलकावरती धावा तब्बल 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये फ्रेंड्स 11 हा संघ जाऊन पोहोचलाय 4 या धावसंख्येवरती. अनेक अतिथी, अनेक मान्यवर, अनेक क्रीडा रसिक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा या अंतिम दिवसामध्ये मनपूर्वक मनापासून सहर्ष असं आम्ही स्वागत करतो. महत्वपूर्ण मॅच आहे. एका बाजूने समायरा चॅलेंजर बॉईज त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर फ्रेंड्स 11 या टीमला देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. जो संघ या मॅच मध्ये जिंकणार आहे तो मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे. निश्चित स्वरूपात एक संघ मेगा फायनल मध्ये जाऊन दाखल झालाय. सायराम कंपनी अंधेरी. आता अगोदर सुरुवातीला 2 सामने आपण खेळणार आहोत. प्रत्येक सामन्यामधून आपण एक संघ इथे मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये नेणार आहोत. 2 संघ इथे मात्र 2 मॅच मधनं वरती येतील, विजय होतील. त्या 2 संघादरम्यान एक मॅच होईल. जो पराभूत होईल त्या संघाचा तृतीय क्रमांक जो जिंकेल तो मात्र सायराम कंपनी या बरोबर या संघाबरोबर शेवटची मेगा फायनल याच मैदानावरती घेणार आहे. असं शेड्यूल असणार आहे. फटका चांगला होता. त्याच बरोबरीने तिकडे मात्र धाव देखील मात्र येणार आहे. 2 धावा आल्या. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढलं गेलं. धावफलकावरती धावा, स्कोरकार्ड वरती धावा जरी त्या पद पाहिल्या तर तब्बल 6 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. 6 रन ऑन स्कोरकार्ड. 6 धावा धावफलकावरती. बॅटची अलगद कड इथे मात्र आपण पाहिली. चेंडू बॅकवर्टला गेला. यष्टीरक्षक तिथे मात्र मैदानावरती तैनात आहेत. छंदू सावंत यांना देखील मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. धावा फलकावरती धावा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये स्थिर आहेत. धावफलकावरती 6 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. हा चेंडू अप्रतिम होता. थोडासा इन होणारा चेंडू आपण पाहिला. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती विवेक शिवेकर काय कमालीची गोलंदाजी करतोय. जबरदस्त गोलंदाजी इथे त्याच्या माध्यमातून होत आहे. आधीच्या स्वरूपात जर पाहिलं तर वेगानं तो चेंडू प्रत्येक चेंडू पेश करतोय. पुन्हा एकदा थोडासा इन होणारा चेंडू अलगदपणे चेंडू पाठवरती आला. बॅटची कडा घेत तिकडे मात्र बॅकवर्टला गेला होता. तिकडे पुन्हा एकदा चंदू सावंत होते. चेंडूला मात्र फील्ड केलं. कुठलीही धाव येणार नाही. अजून एक अचूक टप्प्याचा चेंडू डॉट बॉल देखील मात्र मैदानावरती आपण पाहिलाय. धावफलकावरती धावा स्थिर आहेत. एकेरी अंकामध्ये 6 धावा ज्या मात्र धावफलकावरती. दुसरं षटक इथे मात्र मार्गस्थ आहे. समायरा चॅलेंजर बॉईज 11 या टीमला देखील मात्र आपण पाहतोय. इथे जर पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये थोडीशी गडबड देखील मात्र पाहायला भेटली. नव्यानं रनअप घेऊन हा चेंडू इथे विवेक शिवेकरला टाकावा लागणार आहे. मुख्य पंतांच्या उजव्या बाजूने तो प्रशाला एंड कडनं इथे मात्र गोलंदाजी करतोय. बॅटर पुन्हा एकदा तयार. फटका देखील अप्रतिम एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं. थोडासा अडथळा तिथे आला. बॅकअप तिथे मात्र चेंडूला भेटलाय. सुनील शिवेकर तिकडनं आले. चेंडूला मात्र फील्ड केलं. चांगला थ्रो आला. तोपर्यंत धावा देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा असतील इथे मात्र 8 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 8 रन ऑन स्कोर कार्ड. षटक दुसरं मार्गस्थ आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. 2 फलंदाज इथे अजूनही तळ ठोकून मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. स्ट्राइक एंडला बॅट मार्क वरती आपण फलंदाज फहाद यांना देखील मात्र पाहतोय. त्यांच्या समवेत आपण पिंटू यांना देखील मात्र इथे आपण पाहतोय. सुंदर पद्धतीने इथे मात्र फटका खेळला होता शॉर्ट ऑफ स्क्वेअर लेग झोन मध्ये. तिकडे मात्र तोपर्यंत धावा देखील पळून पूर्ण केल्या. म्हणजे 2 धावा तिकडे मात्र
या आधीच्या चेंडूवरती आल्या जरूर. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती धावा, इथे 10 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. 2 षटकांचा ताबडतोब पद्धतीने इथे खेळ मात्र संपन्न झालेला आहे. पहिल्या 12 बॉल मध्ये इथे 10 धावा आल्या स्कोर कार्ड वरती. फ्रेंड्स 11 या टीमच्या षटक क्रमांक 3 ला होईल सुरुवात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज इथे मात्र तयार असणार आहे. गोलंदाज तयार असणार आहे. गणेश यांना देखील मात्र आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती बांधणार आहोत. 10 धावा धावफलकावरती आहेत. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10 आणि इथे धावफलकावरती धावा देखील जर आपण पाहिल्या तर इथे 10 धावा धावफलकावरती आहेत. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर पूर्णितपणे येणाऱ्या 4 षटकांमध्ये अजून किती धावा फ्रेंड्स 11 हा संघ घेणार हे पाहणं इथे अत्यंत महत्त्वाचं राहील. षटक क्रमांक 3 ला देखील मात्र सुरुवात होतीये. फाद आणि पिंटू ही जोडी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. समोरनं गोलंदाज गणेश. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. थर्ड मॅन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट फाईन लेग, लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये आपण प्रत्येकी एका क्षेत्ररक्षकाला देखील मात्र इथे पाहतोय. फटका देखील मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. त्या चेंडूवरती अलगदपणे एक धाव आली. तिकडे करण आहेत, चेंडूपर्यंत पोहोचलेत. चेंडूला फील्ड केलं, एक धाव आली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती जे अंक आहेत ते 11 अंक इथे मात्र धावफलकावरती आहेत. 11 धावा ज्या मात्र धावफलकावरती आतापर्यंत एक महत्वपूर्ण विकेट आलेली आहे. एक फलंदाज बाद आहे. लोवर फुल टॉस चेंडू होता, फक्त दिशा दिली. लाइन से भटके मिलेंगे फटके. फटका चांगला होता. त्या चेंडूवरती पुन्हा एकदा धाव येईल. फक्त एक सिंगल जी मात्र आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा इथे मात्र 12 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहे. 12 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा इथे बॅटर तयार. पुढे सरसावत बाटवरती चेंडू घेतलाय. फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस पद्धतीने चेंडूला वसूल केलं. तिथे धावा येणार आहे. 2 तर धावा आल्या. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढलं. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. येईल तारावयास कोणी वाट कुणाची तुम्ही पाहू नका. यश तुमच्या जवळ आहे. या क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही जिंकल्याशिवाय कधीही थांबू नका. यश तुम्हाला जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत इथे प्रयत्न करत राहा. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नको. मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्न कधीच करणं तुम्ही थांबवू नका. फटका चांगला होता. क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं होतं सुनील शेवेकरचं. तोपर्यंत धावा येणार आहेत. आकडे बदल होत आहेत. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 15 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक इथे मार्गस्थ आहे. अर्थातच 3रं षटक इथे मार्गस्थ आहे. गणेश यांच्या माध्यमातून युवा गोलंदाज म्हणून या परिसरामध्ये या गोलंदाजाची ख्याती सातत्याने राहिलेली आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आता वाढत चाललेली आहे. जसजशी सायंकाळ होणार आहे प्रेक्षकांच्या पाऊल वाटा या मैदानाच्या दिशेने येणार आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता परंतु फटका इथे सजवू शकले नाही बॅटर. मोठा फटका आला नाही. अलगदपणे चेंडू गेला बाजूला निघून. एक धाव आली त्याच्या बॉलवरती, त्या चेंडूवरती. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती 16 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. 16 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा इथे बॅटर तयार. पुढे सरसावत इथे मात्र फटका खेळायचा होता. बॅटपासून चेंडू निघून गेला, बॅकवर्डला. तिथे डॉट बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला आहे. षटक क्रमांक 3 देखील मात्र मैदानावरती संपलं जाईल. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा. फ्रेंड्स 11 हा संघ जाऊन पोहोचलाय तब्बल आणि तब्बल इथे 16 या धावसंख्येवरती जखडून ठेवलेला आहे समायराज चॅलेंजर बॉयज 11 या टीमनं.
पूर्णपणे पायामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या साखळदंड टाकलेले आहेत. साखळदंड हे तोडावे लागतील. आक्रमक आता व्हावं लागेल. शेवटच्या 3 षटकांमध्ये इथे धावा आक्रमक पद्धतीने घ्याव्या लागतील. षटक क्रमांक देखील मात्र मैदानावरती सुरू होणार आहे. चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा विवेक शिवेकर येणार आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. वैयक्तिक दुसरा असेल आणि सांघिक रित्या जर आपण इथे पाहिलं तर हे षटक असणार आहे चौथं. समायराज चॅलेंजर बॉईज 11 त्यांच्या वर्गामध्ये फ्रेंड्स 11 अशी मॅच इथे मात्र रंगलेली आहे. लोवर फुलटॉस चेंडू फक्त दिशा दिली. लाइन से फटके मिलेंगे. फटके या उक्तीप्रमाणे चेंडू गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. आताच्या 2 धावा. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. धावसंख्येचा जो आकार आहे तो मात्र इथे आता पूर्णपणे थोडासा वाढलेला आहे. धावफलक जाऊन पोहोचलं तब्बल 18 या धावसंख्येवरती. 18 धावाच्या मात्र धावफलकावरती. फहाद आणि पिंटू या जोडीला इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जबरदस्त बॅटिंग इन ऍक्शन होताना प्रत्येक चेंडूवरती आपण त्यांना पाहतोय. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर त्यांचा एकच प्रयत्न असणार आहे. उर्वरित जेवढे चेंडू राहिलेत त्या प्रत्येक बॉलवरती धावा घ्यायच्या आणि या मॅच मध्ये समायराज चॅलेंजर बॉईज 11 या संघाच्या समोर एक चांगली उच्चांक धावसंख्या उभी करायची असाच फक्त प्रयत्न असणार आहे फ्रेंड्स 11 या टीमचा. यावेळेचा चेंडू बॅटवरती घेतलाय. फटका देखील चांगल्या पद्धतीने खेळलाय. चेंडू मात्र तिकडे जाऊन पोहोचणार आहे फाईन लेगला. चेंडूला मात्र फील्ड केलं गेलं. एक चांगला थ्रो देखील मात्र आला. तोपर्यंत धावा देखील मात्र पळून पूर्ण केल्या जाणार आहेत. आकडे देखील मात्र तोपर्यंत मैदानावरती चेंज होणार आहेत. निश्चितच इथे मात्र या बॉलवरती 2 धावा आल्या. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा तब्बल 20 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. 20 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा विवेक शिवेकर तयार. राइट हँड ओव्हर दी विकेट. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. फाद ऑन फायर. चेंडू लॉंगॉनला सीमा पार. छत्रपतींचा छावा मिळतील. बाट मधनं इथे मात्र षटकाराच्या मदतीने धावफलक वाढलेला आहे. 26 धावाच्या मात्र धावफलकावरती असतील. पुन्हा एकदा फटका प्रतिम लॉंगॉनला. शतरक्षक तैनात कार्तिक नवलेनं इथे टिपला झेल. त्या चेंडूवरती फलंदाज फाद होतील फेल. बॅक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. डू बॅटर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय. खेळपट्टीवरती दाखल होतोय खेळण्यासाठी. 2 फलंदाज इथे मात्र आतापर्यंत बाद झालेले आहेत. 26 या धावसंख्येवरती.
रवींद्रला इथे मात्र आपण आता मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. समोर विवेक शिवेकर आहेत. स्विंग होणारा चेंडू, कट होणारा चेंडू विवेक शिवेकरचा आपण पाहिलेला आहे. काय जबरदस्त चेंडू वजन घेतोय. वजन घेतल्यानंतर यष्टीरक्षक अक्षय बच्चेच्या हातामध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय. जबरदस्त गोलंदाजी, माती विकेट वरती इथे मात्र केली जाते विवेक शिवेकरच्या माध्यमातून. षटक क्रमांक इथे मात्र 4 जे मार्गस्थ आहे. यावेळीचा चेंडू लोवर होता, फटका तर केलाय, चेंडू तिकडे जाऊन पोहोचेल, लॉंग बॉलला सीमा पार. अशा पद्धतीने इथे फटकेबाजी चालू आहे. सुरुवातीला धावा आल्या नाही, परंतु इथे धावा चार षटकांचा खेळ देखील मात्र मैदानावरती जमलाय. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 30 धावाच्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक देखील मात्र 5 ला इथे सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा इथे गोलंदाज आदिनाथ पानमंद इथे मात्र तयार असणार आहे इन ऍक्शन. 5व्या षटकामध्ये त्याला इथे आमंत्रित केलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूने रवींद्र आहेत, त्यांच्या समवेत आपण मैदानाच्या आतमध्ये पिंटू यांना देखील मात्र पाहतोय. फ्रेंड्स 11 या टीम कडनं वादळी खेळी करून दाखवावी लागणार आहे. मित्रांनो, वादळाचं अस्तित्व एवढं भयानक असतं ना की सुरुवातीला जर आपण पाहिलं तर वादळ येण्याच्या अगोदर झाडाचं साधं पानही हलत नाही, परंतु वादळ आल्यानंतर त्या झाडाला एकही पान शिल्लक राहत नाही. एवढं भयानक वास्तव असतं त्या वादळाचं. निश्चितच इथे जर पाहिलं तर वादळी खेळी करून दाखवावी लागणार आहे. यावेळीचा चेंडू इथे मात्र बॅटची कडा घेत बॅकवर्डला गेला, निघून चेंडू सीमा पार. डॉक्टर मितालीताई स्पोर्ट फाउंडेशनचा हा एक दिमागदार चौकार. 4 धावा. आपल्या घरट्यामध्ये पोहोचलेला आहे. धावफलकावरती धावा इथे मात्र स्थिर असणार आहे. धावफलकावरती धावा 35 धावा ज्या मात्र धावफलकावरती 35 धावा ज्या मात्र धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा आदिनाथ पानमंद तयार. स्ट्राइक हँडला बॅटर इथे मात्र सज्ज होत आहेत. चांगली अशी फटकेबाजी इथे मात्र करावी लागणार आहे. उर्वरित जेवढे बॉल जेवढी षटकं राहिलेली आहे त्या षटकांमध्ये आक्रमण पुन्हा एकदा चढवलंय. दर्जेदार टोले जंग प्रहार. मै हुना मै भी किसी से कम नहीं. चेंडू सीमा पार.
जबरदस्त फटका होता. टोले जंग प्रहार षटकाराला षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढलंय. धावफलकावरती आकडे चेंज झालेले आहेत. तब्बल 41 धावाच्या मात्र धावफलकावरती 41 रन ऑन स्कोर कार्ड. 5वं षटक मार्गस्थ आहे. आदिनाथ पानमध्ये ते गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा फटका प्रतिम. बॅक टू बॅक लागोपाठचा हा दुसरा ब्रँडेड हिट. मैदानाच्या आतमध्ये उठल्यात अग्नीच्या ज्वाला. दस्त फटका होता. उडत्या पाखरांना कधी परतीची तमा नसावी. उरात नवी दिशा देण्याची जिद्द कायम असावी. अहो घरट्यांचे काय ती रोज बांधता येतील, परंतु क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द मात्र उरात असावी. जबरदस्त फटकेबाजी. कमबॅक केलं इथे फलंदाजीच्या माध्यमातून या दोन्ही फलंदाजांना. जबरदस्त. धावफलक पुन्हा एकदा वाढलंय. धावफलकावरती आकडे चेंज होत आहे. धावफलकावरती धावा 47 धावा धावफलकावरती. वा जबरदस्त. आणि त्याच बरोबरीनं इथे लागोपाठचा तिसरा टोले जंग प्रहार. चेरन षटकार. जबरदस्त बॅटिंग. लागोपाठच्या 3 बॉल वरती 3 षटकार. षटकार हॅट्रिक रवींद्र इथे कंप्लीट करतोय. मित्रांनो, रवींद्रची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर त्याच्या बॅटिंगसाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. अफलातून जबरदस्त फटकेबाजी. पुन्हा एकदा इथे आदिनाथ तयार. उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. यावेळेचा चेंडू बॅटवरती आलाय. चेंडू लॉंग ऑनला काऊ कॉर्नरला सुनील शिवेकर याच्या हातामध्ये हा चेंडू. निश्चितच तिथे मात्र चेंडूला थ्रो देखील केलाय. डेंजर झोनला काय असेल तिकडे मात्र जीवदान भेटलं, कारण चेंडू अगोदर झाडाला लागला आणि त्यानंतर हातामध्ये बसला सुनील शिवेकरच्या. तिकडे धावा घेत असताना दुसरीकडे फलंदाज धावबाद झाला. धावफलकावरती आकडे देखील मात्र मैदानावरती चेंज होत आहे. धावफलकावरती धावा. स्कोर कार्ड वरती धावा तब्बल 55 धावा ज्या मात्र धावफलकावरती. जेसीसी टीम. कुणाल शिवेकर, तुम्ही आपल्या संघाला थोडस मागे घ्या. आपल्या संघामध्ये कुठल्याही इन खेळाडूला त्रास होणार नाही याची देखील तुम्ही दक्षता घ्या. सूचना संपलेली आहे. जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांचा खेळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालेला आहे. डेथोर स्लाघोरला इथे मात्र सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज इन ऍक्शन. युवा सितारा, टेनिस क्रिकेटचा अपकमिंग स्टार कार्तिक नवले इथे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असणार आहे. तर दुसऱ्या बाजूनं इथे बॅटिंग ट्रॅक वरती न्यू बॅटर सुनील मैदानावरती दाखल झालेला आहे. सुनील आणि त्यांच्या समवेत रवींद्रला देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुरुवातीला आपण 2 षटक निश्चितच पॉवर प्लेची पाहिली. तदनंतर इथे जर पाहिलं तर उर्वरित 4 षटक ही खुली असणार आहेत. बॅटवरती चेंडू मात्र घेतलाय. निश्चितच तिथे मात्र लॉंग ऑनला चेंडू जाऊन पोहोचला. तिकडे चंद्रकांत सावंत आहेत, चेंडूपर्यंत पोहोचले.
चेंडूला तिकडे मात्र फील्ड करण्यामध्ये यश प्राप्त झालं. थ्रो आला तोपर्यंत धावा देखील येणार आहेत. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 56 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळीचा चेंडू इथे मात्र वाईड बॉल असणार आहे. अतिरिक्त धाव इथे मात्र खात्यामध्ये ऍड होईल. धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती आकडे देखील मात्र चेंज होतील. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 57 धावाच्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटच्या साह्यानं चेंडूला खेळून काढलाय. तिकडे क्षेत्ररक्षक देखील मात्र तैनात आहेत लॉंग ऑफ झोन मध्ये. चेंडूला मात्र फील्ड केलं तोपर्यंत एक चांगला थ्रो आला. गुड रन बिटवीन द विकेट. चांगल्या पद्धतीने धावा देखील मात्र पळून पूर्ण केलेल्या असतील. धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती आकड्यांचा विचार जर आपण केला तर 59 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. कार्तिक नवले या युवा गोलंदाजाला आपण मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. समोरच्या एंड कडनं तो मात्र इथे गोलंदाजी करतोय. निश्चित स्वरूपात प्रेक्षकांची वाढती गर्दी या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन चाललेली आहे. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन या संपूर्ण स्पर्धेचं देखील मात्र आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. त्या चेंडूवरती अलगदपणे एक धाव आली. डॉक्टर मितालीताई स्पोर्ट फाउंडेशन आयोजित क्रिकेट महोत्सव 2025 स्मृती करंडक, स्मृती चषकाला इथे मात्र आपण पाहतोय. डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं एक देखील आयोजन आपण पाहिलं. याच परिसरातील एक नामवंत प्रतिथयश उद्योजक पैलवान अनुराग भाऊ कोरडे यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण ही स्पर्धा इथे संपन्न होताना पाहतोय. इथे जर पाहिलं तर हा चेंडू स्विंग होणारा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल देखील मात्र आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 60 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 6वं षटक इथे कार्तिक नवलेचं मार्गस्थ आहे. यावेळीचा चेंडू बाटवरती घेतलाय. टोले जंग प्रहार, आसमानी टोला मैदानाच्या आतमध्ये उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या फटका हुकता. 6 धावा प्राप्त होतील. 6 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती आणि स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 66 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. जबरदस्त अफलातून बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहे. मित्रांनो, सुरुवातीला काहीशा धावा आल्या नाही सुरुवातीच्या काही षटकांमध्ये, परंतु इथे 3 षटकांनंतर फलंदाजांनी कमबॅक केलं. या मॅच वरती त्यांनी प्रभुत्व गाजवलं. जबरदस्त फलंदाजी केली. फटका खेळायचा होता. अलगदपणे फटका तर आलाय. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू फील्ड होईपर्यंत धावा येणार आहेत. धावबाद तिथे फलंदाज होईल ह्या चेंडूवरती. यामध्ये ते मात्र शंका नाही. त्याचबरोबरीनं पंच आम्हाला कळवतील इनिंग देखील संपेल. 6 षटकांचा खेळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल. सहा षटक इथे मात्र संपलेली आहेत. आणि त्याच बरोबरीने इथे पहिल्या 6 षटकांमध्ये किती झाल्या तर तब्बल 68 झालेल्या आहेत. आणि विजयासाठी अजूनही आव्हान जे मात्र पार करावं लागणार आहे समयराज चॅलेंजर बॉयज 11 या टीमला. 69 धावा ज्या मात्र विजयासाठी बनवाव्या लागणार आहेत.
डॉक्टर मितालीताई स्पोर्ट्स फाउंडेशन रायझिंग स्टार क्रिकेट महोत्सव 2025 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। पैलवान अनुराग भाऊ कोरडे युवा नेते उद्योजक यांच्या संकल्पनेतून साकारलेला महोत्सव अर्थात डॉक्टर मितालीताई स्मृती चषक 2025 आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। सेमीफायनल नाही म्हणता येणार, क्वार्टर फायनलचा हा सामना आहे, कारण या सामन्यातला जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचणार आहे। त्यामुळे इथे कोण जिंकतंय हे महत्त्वाचं आहे। दोन संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ ताकदवान आहेत, दोन्ही संघांचा विजय रथ घोडदौड करतोय, विजयी अश्वमेध घोडदौड करतोय आणि कोण अडवणार कोणाचा अश्वमेध इथे बघायचे आपल्याला। 3 मॅचेस जिंकल्यानंतर या संघांना आता या फेरीमध्ये खेळायची संधी मिळालेली आहे। नॉकआउट मॅच आहे, उपांत्य पूर्व फेरीचा सामना, 2 सामने उपांत्य पूर्व फेरीचे इथे होणार आहेत आणि त्या 2 सामन्यातल्या विजेत्यांमध्ये उपांत्य लढत देखील आजच होणार आहे आणि त्यानंतर आजची फायनल लढत जी काही खेळाडूंना तशी सवय असते, त्यांचं ते रुटीन असतं। अनेक खेळाडूंचं वेगवेगळं रुटीन असतं आणि त्या रुटीननुसारच ते खेळत असतात। तर बघूया मैदानामध्ये राऊंड द विकेट येतोय डाव्या हाताने, अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करेल। बघायचंय चेंडू अखेर सापडलेला आहे आणि धावा 2 इथे प्राप्त होणार आहेत। 68 धावा बनवलेल्या होत्या प्रथम फलंदाजी करताना फ्रेंड्स 11 विजयासाठी समायरा चॅलेंजर बॉईज संघासमोर आव्हान ठेवलंय 69 धावांचं। आव्हान मोठं आहे की छोटं आहे याचा निश्चित आपल्याला पुढच्या अर्ध्या तासामध्ये प्रत्यय येणार आहे। हवेमध्ये चेंडू आणि यष्टीरक्षक तिथे खाली, फलंदाज बाद, पहिला धक्का, फास्ट विकेट, मोठा फलंदाज कोण गेला? कार्तिक नवले इथे बाद होणार आहे। बिग विकेट गॉन, बड़ी मछली जाल में। कार्तिक असा एक फलंदाज आहे की कुठलाही सामना कोठूनही खेचून आणू शकतो, मोठी गुणवत्ता त्याच्याकडे आहे, मोठं पोटेन्शियल, मात्र असदनं त्याला पाठवलंय माघारी। मोठी विकेट असदच्या नावावरती, 1 गडी बाद 2 या स्थितीमध्ये सुरुवात होते इथे फ्रेंड्स 11 ची। समायरा चॅलेंजर बॉईज विरुद्ध फ्रेंड्स 11 हा उपांत्य पूर्व फेरीचा सामना डॉक्टर मितालीताई स्पोर्ट्स फाउंडेशन स्मृती चषक मध्ये आपण बघतोय। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण अनेक संघनायकांनी बोलून दाखवलं की इथे अशा स्पर्धा होत नाहीत, एवढी मोठी बक्षिसं मिळत नाही। बाईक मॅन ऑफ द सिरीज साठी आहे आणि ती बाईक देखील आपल्याला खेळाडूंना प्रेक्षकांना बघायला खुली आहे। सुंदर ट्रॉफी आहे, रात्रकालीन स्पर्धा देखील या ठिकाणी घेतली जाते। या मैदानामध्ये असं क्रिकेट यापूर्वी कधीच बघायला मिळालं नव्हतं आणि म्हणूनच अनुराग भाऊ कोरडे यांना मनापासून धन्यवाद दिलेत सगळ्या संघ नायकांनी। असद ओव्हर द विकेट येतोय, डाव्या हाताने ओव्हर द विकेट, नवीन फलंदाज यावेळेस समोर आहे सुनील, उजव्या हाताचा फलंदाज, फुल टॉस चेंडू उडवलाय, तिथे झाडांमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक बघताय चेंडू कुठे जाईल, कुठल्या फांदीवरती येणार आहे। चेंडू मात्र म्हणतोय की माझ्या फांदीवर मस्त चाललंय आमचं, इथे मिळणार आहे धावा 2, फलकावरती धावा 4 आहेत। असद पहिलं षटक टाकतोय, व्हेरिएशन खूप आहे असद मध्ये, विशेषतः त्याचा आर्मर जो सरळ जातो तो भयानक असतो। लेग कटरचा प्रभावी वापर तो करतो, त्याचबरोबर स्लोवर 1 चेंडू देखील त्याच्याकडून येत असतात। गती परिवर्तन करताना वेगवेगळे चेंडू देखील तो टाकतो। यावेळेस बाहेर जाणारा चेंडू होता, खेचून खेळायचा आणि मारायचा प्रयत्न होता, मात्र मिसटाईम होतोय। फलंदाज सुनील, 1 धाव प्राप्त होणार आहे, 5 धावा, 1 गडी बाद फ्रेंड्स 11। माफ करा, चॅलेंजर बॉईज फलंदाजी करताय चॅलेंजर बॉईज, क्षेत्र रक्षणासाठी फ्रेंड्स 11। दोन्ही मजबूत संघ आहेत आणि 2 बलाढ्य संघांमध्ये हे मोठं रणकंदन, हे मोठं युद्ध आपल्याला इथे बघायला मिळतं। पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे, धावफलकावरती मात्र 5 आणि स्ट्राइक एंड वरती आता फलंदाज असणार आहे विवेक।
पहिल्यांदा विवेक स्ट्राईक एंड वरती आलेला आहे. या अगोदर आपण कार्तिकला बघितलं, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरचा सुनील बघितला, मात्र दुसऱ्या क्रमांकावरचा विवेक पहिल्यांदाच. विवेक शिवेकर, ओहो काय सुंदर फटका, इनसाइड आउट. तिकडे भिंतीवरती आदळल्यानंतर चेंडू दिशा बदलतोय. पायचे क्षेत्ररक्षक तिथे अडवण्याचा प्रयत्न करतायत. 1 धाव, 2 धावा, 3 धावा इथे प्राप्त होतील. वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमध्ये 3 धावांबरोबर फलकावरती धावांची वाढ होणार आहे. 8 धावा 6 षटकांमध्ये 69 धावा बनवायच्या आहेत. जवळपास 11 11:30च्या सरासरीने या धावा इथे अपेक्षित आहेत. आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा. अजून पहिलं षटक सुरू आहे. तर फलंदाज विवेक शिवेकर स्ट्राईक एंड वर. जबाबदारी विवेक शिवेकर वरती मोठी आहे. यस, अक्रॉस द बॅट, खीच के मारा. 1 धाव जरूर प्राप्त होऊ शकते इथे आणि धावफलक 1 ने पुढे पोहोचणार आहे. 9 धावा. षटक पहिलं संपलेले, सरासरीच्या मागे ठेवले असत ना. 1 गडी बाद 9. समायरा चॅलेंजर बॉईज पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक मैदानामध्ये आता सुरू होतंय. खेळाडू निश्चित चर्चा करतायत की काय करावं लागेल. पहिलं षटक चांगलं आलेले, जे सरासरीच्या पेक्षा मागे षटक असेल ना तर ते षटक चांगलं म्हणता येईल. सरासरीपेक्षा पुढे एखादं षटक जात असेल तर ते महागडं आपण म्हणू शकतो. आणि 11.5 पेक्षा कमी धावा जो गोलंदाज खर्च करणार आहे तो उपयुक्त गोलंदाज असणार आहे. इथे असदनं आपली उपयुक्तता सिद्ध केलेली आहे. गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती गौरव असेल. असद नंतर गौरव. 5 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. या अगोदर आपण 5 षटकांचे सामने बघितले होते, तिथे 5 गोलंदाजांचा वापर करावा लागत होता. इथे 6 षटक आहेत आणि 5 गोलंदाज वापरायचे. कोणी एक गोलंदाज 2 षटके टाकणार आहेत आणि अशा कोणत्या गोलंदाजाचा संघनायक प्रभावी वापर करतोय हे देखील महत्त्वाचं असेल. राऊंड द विकेट उजव्याच्या बाहेर आहे. वाईडची घोषणा आहे. 1 अतिरिक्त धाव या ठिकाणी येते. धावफलक पुढे पोहोचणार आहे. 10. 2 अंकामध्ये पोहोचणारा धावफलक. दुसरं षटक येवाना सुरू होतंय. 10. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये समायरा चॅलेंजर बॉईज. गोलंदाज गौरव. यावेळेस चेंडू टाकला नाही गौरवनं. त्याला माहिती आहे की जास्त रिस्क नकोय. फलंदाज मागे जातोय, कदाचित त्याचा वेगळा पवित्र असू शकतो आणि चेंडू तो टाकत नाहीये. परत एकदा तयार असेल आपल्या गोलंदाजी मार्कवर. ओहो, इथे पुन्हा चांगला चेंडू थोडासा आत आणला. लेग कटरचा अत्यंत प्रभावी वापर इथे डाव्या हाताचा गोलंदाज गौरव करत असताना उजव्या हाताचा फलंदाज त्याच्या समोर आहे सुनील. कार्तिक बाद झाले. विवेक शिवेकर नॉन स्ट्राईक एंडला, सुनील स्ट्राईक एंडला सामना करणार आहे गोलंदाज गौरवचा. हा देखील पॉवर प्ले आहे. दुसरं षटक पॉवर प्लेचं. दुसऱ्या षटकातल्या पॉवर प्ले मध्ये मात्र 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर ठेवण्याची अनुमती आहे. त्यामध्ये डीप लॉंग ऑन, डीप मिडविकेट, डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ आणि डीप स्क्वेअर लेग असे क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईड आहे. चेंडू खराब जरूर येत आहेत, मात्र जे चांगले चेंडू आहेत त्यावरती धावा येत नाहीत. उजव्याच्या बाहेर 2 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत. 11 धावा फलकावरती. स्ट्राईक एंड वरती फलंदाज असणार आहे सुनील. परत एकदा निर्धाव, परत एकदा निर्धाव. इथे अजून लेंथ टाकला. पायाला चिरून जाणारा हा चेंडू होता. यष्टिरक्षकासाठी सुद्धा अचानक आला तो. अडवणं थोडंसं त्रासदायक होतं, मात्र तिसरा चेंडू निर्धाव येतोय. काय गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी इथे आपण बघतोय. जळते निखारे कसे टाकले जातात फलंदाजांवरती आपण बघतोय. निखाऱ्यांना वारा लागला तर निखारे पेट घेतात, मग आगीचा आगडोंब उसळतो. इथं या निखाऱ्यांना वारा लागणार का? हुक केला चेंडूला आणि जातोय तिकडे बाहेर. तर मिळतील 4. पहिल्या टप्प्यासाठी चेंडू जर ऑल कंपाऊंडच्या बाहेर जात असेल तर चौकार मिळतो आणि इथे फलंदाज तो वसूल करतोय. पहिले 3 चेंडू निर्धाव आले होते, त्यानंतरचा हा चौकार लाभदायी शुभदायी असेल. अगोदर वाईडच्या 2 धावा त्यांना मिळाल्यात. एकूण 6 धावा या षटकामध्ये अद्यापपर्यंत प्राप्त होत आहेत. चांगलं षटक राहिलेलं आहे. पॉवर प्लेचे हे षटक आहे. क्षेत्ररक्षणाच्या मर्यादेचा फायदा उठवायचा आहे फलंदाजांना, तर चेंडू आपल्यापर्यंत पोहोचेल. फलंदाज सुनील स्ट्राईक एंड वरती. एक चौकार सुनीलच्या बॅट मधून यावेळेस सरळ खेळलाय, मात्र क्षेत्ररक्षक तिथे नाही अडवू शकत. दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
चांगलं षटक म्हणत होतो, मात्र 10 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च झालेले आहेत. 3 बॉल निर्धाव टाकलेत आणि 2 चौकार स्वीकारलेले आहेत. एकूण 10 धावा या षटकामध्ये. फलकावरती धावा असतील 19. वाह, उंच फटका, मात्र इलेव्हेशन टायमिंग थोडंसं खराब. क्षेत्ररक्षक तिथे उडवतोय. फलंदाज बाद. धक्का दुसरा. समायरा चॅलेंजर बॉईज 2 षटकांचा खेळ याबरोबर पूर्ण होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा 19. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये समायरा चॅलेंजर्स बॉईज. 4 षटक अजून शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजून 50 धावांची गरज आहे. 12.50च्या सरासरीने धावायचं. सुरुवातीला 11.50च्या सरासरीने धावायचं होतं. आस्किंग रन रेट आता वाढलेला आहे, कारण सरासरीपेक्षा तुम्ही मागे आहात, तर तेवढ्या अधिक धावा पुढच्या 4 षटकांमध्ये बनवाव्या लागतील फलंदाजांना. चला, पुढचा फलंदाज ताबडतोब या. नवीन फलंदाज ओमकार मैदानामध्ये दाखल होतोय. ओमकार वरती जबाबदारी असणार आहे, कारण रन चेस करायचे आहेत. हाय रन चेस आपण म्हणतो. मोठा धावफलक चेस करायचा आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचं म्हटलं की तुमच्याकडे योजना देखील परफेक्ट पाहिजे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताने 359 धावा चेस केल्या होत्या. माहिती आपल्याला तो सामना विराट कोहली आणि रोहित शर्माची मोठी भागीदारी झाली होती. काही जीवदानही दोघांना त्या इनिंग मध्ये मिळाली होती, मात्र फायदा उठवत दोघांनी मात्र 45व्या ओव्हरमध्येच 360 धावा पार केलेल्या होत्या. पत्रकारांनी विचारलं होतं विराट कोहलीला, का कसं शक्य झालं तुम्हाला? तो म्हणाला की आम्ही छोटे पॅकेट्स केले. 360चे पॅकेट्स केले की 5 षटकामध्ये काय करायचे, पहिल्या 10 षटकामध्ये काय करायचे, इथपर्यंत जायचे, असं एक ठरवून घेतलं आम्ही. आणि आम्ही प्रत्येक छोटे पॅकेट्स मध्ये सक्सेस होत गेलो आणि पाहता तो सामना आम्ही खूप लवकर जिंकला. म्हणजे मोठं आव्हान असेल तर त्याचे तुकडे करता आले पाहिजेत. एकदम 1000 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे तर आपण 1000 किलोमीटरचा विचार करून उपयोगात नसतं, तर तिथे आपण पहिल्यांदा 200 किलोमीटर 100 किलोमीटरचा विचार करायला लागतो आणि मग तो प्रवास कंटाळवाना होत नाही. तसंच इथे 60-69 धावांचा प्रवास मोठा आहे, मात्र तुमच्याकडे प्लॅन्स असले पाहिजेत आणि बघायचं या मैदानामध्ये कोणत्या योजना घेऊन दाखल झालेले आहेत समायरा चॅलेंजर बॉईज. धावफलकावरती 1 धावीची वाढ होते. 20 धावा. 3रं षटक सुरू असताना गोलंदाज सुनील इथे तयार आहे. फलंदाजीसाठी सुद्धा सुनील आहे, गोलंदाजीसाठी सुद्धा सुनील आहे. स्ट्राइक एंडला ओमकार डाव्या हाताचा फलंदाज, नॉन स्ट्राइक एंडला सुनील, गोलंदाज सुनील. डाव्या हाताच्या फलंदाजासाठी काही वेगळी रचना ठेवायची आहे सुनीलला, त्यामुळे त्याने वेळ घेतलाय चेंडू टाकायला. कड जरूर लागलेली आहे, धावाची संधी असू शकते, परंतु फलक्षेत्ररक्षक त्या प्रयत्नात नव्हता, पावित्र्यातही नव्हता, बाद करण्याची त्याची इच्छा देखील नव्हती. त्याने चेंडू हातात घेतला आणि असा मस्तपैकी आरामात दिला यष्टीरक्षकाला. तर या हे चान्सेस, हाफ चान्सेस फुल मध्ये कन्वर्ट करणं हे जास्त महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये. कुठली मॅच तुम्ही खेळा, हाफ चान्सेस असतात आणि ते फुल मध्ये कन्वर्ट केले की तुम्हाला विजयाच्या शक्यता निर्माण होतात. इथे बघायचंय फलंदाजाला, मला वाटते काही वस्तू अपेक्षित आहेत. कदाचित माती हाताला लागलेली असेल आणि मग पाण्याने ती त्याने धुवून काढलेली आहे. काही खेळाडू माती हाताला लावून खेळतात, मी बघितलेलं आहे की बॅट टेकवतात खाली, दोन्ही हात पिच वरती असे मस्त रगडतात, मग बॅट हातात घेतात आणि घुमवतात. इथे तो पडला होता धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये आणि त्यामुळे त्याने हात धुवून घेतलेला आहे. आता तो यस हात धुवून घेतला, आता हात धुवून मागे लागलेला आहे तो गोलंदाजांच्या. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. डिप्स लॉंग लेग वरून फेक येते, तिथे चांगली फेक आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये त्याच्या सहकार्याने त्याचं स्वागत सुद्धा केलेलं आहे. 1 धावे बरोबर फलकावरती धावा 22 आहेत.
षटक क्रमांक 3 मैदानामध्ये इथे सुरू आहे. चांगलं षटक राहिलं सुनीलचं, कुठलाही मोठा फटका नाही येऊ दिला. नाणेफेकीचा कौल यानंतरची मॅच. चला विक्ट्री बॉईज. चांगला बॉल, चांगला बॉल. म्हणजे आपण म्हणतो ना की चेंडू होता काशीला आणि बॅट फिरवली वाशीला. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी असे एक मराठीमध्ये एक म्हण होते आपल्याला. इथे लाईन मध्ये येण्याचा प्रयत्न केला, मात्र बघितलं की खूप लेंथ बॉल आहे. शेवटच्या क्षणी आपल्या फटक्यामध्ये मुरड घालून बदलला हा शॉट. एक धाव मिळणार आहे फलंदाज ओमकार साठी. धाव फलक 23 धावा. षटक क्रमांक 3 इथे सुरू आहे. 23 2 गडी बाद 23 आहेत. सुरुवात निश्चित आपण पाहिलं होतं की पहिल्या षटकामध्ये चांगली झाली होती. दुसऱ्या षटकामध्ये देखील भरपूर धावा फलकावरती आल्या होत्या, मात्र सरासरीच्या मागे होते. अजूनही सरासरीच्या पुढे जाऊ शकत नाहीत. हो 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 डाव्या स्टेजवर टाकलेला हा चेंडू इथे. यस गुड बॉल. आणि षटकाची सांगता होणार आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धाव फलक 18 चेंडू मध्ये मात्र 23. तर विजयाचं समीकरण 18 चेंडू शिल्लक आहेत. आता धावा हव्यात 46. 18 चेंडू मध्ये 46 धावांची अजून आवश्यकता असेल जिंकण्यासाठी समायरा चॅलेंजर्स बॉईजला. फ्रेंड्स 11 विरुद्ध समायरा चॅलेंजर बॉईज हा सामना आपण मैदानामध्ये बघतोय. 23 धावा फलकावरती. 46 अजून धावा हव्यात. 46 मोर रन रिक्वायर्ड टू विन. आव्हान आता अवघड होत चाललेलं आहे. पराभवाचे गडद काळे ढग आता आकाशात गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे. पाहिजे हे ढग असेच असेल की हे ढग दूर करून विजयाचा लख प्रकाश निर्माण करतील. या मैदानामध्ये समायरा चॅलेंजर बॉईज. चौथं षटक आता सुरू होणार आहे. गोलंदाज पिंटू. उंच टोले जंग. लांब लांब आणि लांब मारलेला हा षटकार. कडक शॉट. पंच म्हणता येईल का मला वाटत नाही. या शॉटला पंच म्हणता येणार. मागे झाला तो आडव्या बॅटनं त्याने चेंडूला दणका दिलेला आहे. हा हातोडा होता चेंडूवरती टाकलेला की कुऱ्हाड टाकली होती चेंडूवरती आणि चेंडूला सुद्धा त्याच्या वेदना जाणवत असतील. चेंडू सुद्धा वेदनेने विव्हळला असेल. इतका खतरनाक फटका होता. धाव फलकावरती धावा 29. सुरुवात या षटकाची 6 धावांनी आणि खराब चेंडू. मागणी जरूर केली जाते. यस यस यस. बोट आकाशाकडे, बोट आकाशाकडे. फलंदाज बाद आहे. बॅटला स्पर्श होतोय चेंडूचा आणि बाद व्हावं लागतंय. कधी कधी चुकीची ट्रेन सुद्धा योग्य स्टेशन वरती येऊन थांबते. तेच झालं इथे. पूर्ण खराब चेंडू होता. मागे लागून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र हलकीशी कड घेतली बॅटची आणि जावं लागेल, परतावं लागेल इथे ओमकारला. तिसरा धक्का बसेल समायरा चॅलेंजर बॉईजला. नासिर शेख सर ॲज अ बॉलर्स एंड अंपायर्स. आपण बघतोय प्रकाश रजक सर स्ट्रायकर एंड अंपायर. नवीन षटक येवणं सुरू होत आहे आणि गोलंदाज
भरकटला. यावेळेस लेग कटर टाकण्याचा प्रयत्न होता, डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू भरपूर टाकला आणि धाव मात्र एक मिळणार आहे. फलकावरती धाव आहे 30. षटक चौथं मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. 30 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. यस यस यस, इथे पुन्हा चांगला चेंडू बघायला मिळेल. गोलंदाज आहे पिंटू. चौथ्या षटकामध्ये आपण पिंटूला बघतोय, थोडंसं व्हेरिएशन करतोय तो, आणि केलंही पाहिजे. कुठल्याही गोलंदाजाने सातत्यानं व्हेरिएशन केलं तरच काही गोष्टी शक्य होतात. इथे बघूया पिंटू. लेंथ बॉल प्लेड ऑन, फलंदाज बाद. धक्का इथे बसणार आहे. अजून एक फलंदाज इथे बाद होऊन परततोय. चौथा धक्का समायरा चॅलेंजर बॉईजला या ठिकाणी बसतोय. पिंटूनं 2 फलंदाज टिपले त्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि त्याने काय पलटवार केलाय पिंटूनं, हे महत्वाचे. बऱ्यापैकी आपल्याला या गोष्टी बघायला मिळतात की एखादा वार झाल्यानंतर लगेचच पलटवार केला जातो. गोलंदाज देखील त्याच द्वेषानं त्याच वेगानं पुढे काम करण्याचा प्रयत्न करतो. तर हे टशन असतं क्रिकेटमध्ये. या गोष्टी सातत्यानं बघायला मिळतात. चला, खेळाडूंनी जाऊ नका तिकडे, फील्ड सेटिंगला जा. चला खेळाडू, क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू, क्षेत्र रक्षण करणारे खेळाडू फील्ड सेटिंग लावून घ्या. तुम्ही फलंदाजांकडे जायचं काही काम नाहीये. तर विक्ट्री बॉईज ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. फलंदाजीसाठी त्यांनी चला, कोणी आतमध्ये येऊ नका. कुणालजी चला चला, बाहेर चला सगळे. असेल किंवा काय होत असेल, बिलकुल आपण जेंटलमन्स आहोत आणि जेंटलमन्स प्रमाणे क्रिकेट खेळा. आपण काही ऑस्ट्रेलियन्स नाही आहोत, आपण इंडियन्स आहोत. पाकिस्तानी नाही आहोत, आपण इंडियन्स आहोत. त्यामुळे आपण जेंटलमन खेळा. यस, हो, व्हॉट अ बॉल. चकित करणारा बॉल होता, प्रभावित करणारा बॉल होता. फक्त फलंदाजाला नाही तर यष्टीरक्षकालाही प्रभावित केलं. निर्धाव चेंडू इथे येणार आहे आणि धाव फलकावरती धावा 30 धावा, 30 रन्स ऑन बोर्ड. 30 धावा धाव फलकावरती येत आहेत. षटक चौथं मैदानामध्ये पिंटूचं सुरू आहे. 4th ओव्हर इज प्रोग्रेस नाव. तर हे जे 12 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत, 12 संघांना एकमेकांच्या बरोबर खेळण्याचा खूप मोठा अनुभव आहे. 12 संघ या मैदानावरती देखील खूप क्रिकेट खेळतायत. अनेकांना या एकमेकांच्या विरोधात खेळलेत, अनेक वेळा जिंकलेत, अनेक वेळा हरलेत. असा कुठला संघ नाही की तो अनभिषिक्त सम्राट आहे, बिलकुल नाहीये. कोणता संघ नाही की असा तो प्रत्येक वेळेस हरतच आलेला आहे. प्रत्येक संघाने इथे प्रत्येक संघाला पराभूत केलेलं आहे. त्यामुळे या स्पर्धेचं महत्त्व खूप मोठं होतं. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपलेले आहेत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती 31 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये समायरा चॅलेंजर बॉईज. शेवटची 2 षटक शिल्लक आहे. 6 षटकांचा सामना आहे. तर 2 षटकांमध्ये अजून विजयासाठी धावा हव्या असणार आहेत. आता
38 धावांची गरज आहे. 12 चेंडू 38 धावा. बारह चेंडू 38. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं. त्यामुळे लढाई ही सुरूच राहणार आहे. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि कोणी माघार घेणार नाही इथून लढाईतून. याच बाहेरची कड आहे आणि यष्टीरक्षक तिथे कंट्रोल करतोय चेंडूवरती. पाचवा फलंदाज समायरा चॅलेंजर बॉईज इथे बाद. 5 गडी बाद. धाव फलकावरती मात्र 31 धावा. 11 चेंडू 38 अजून धावांची आवश्यकता आहे. हर्षद गोलंदाज आहे. हर्षदनं पहिल्या चेंडूवरती यश मिळवून दिलेलं आहे आणि मला वाटतं हर्षद हा 5वा गोलंदाज आहे. तर 6व्या षटकामध्ये या 5 पैकी नाही, वरच्या 4 पैकी एक गोलंदाज गोलंदाजी करू शकेल. मग तिथे असदला मिळू शकतो चान्स, गौरवला चान्स मिळू शकतो, सुनीलला चान्स मिळू शकतो, पिंटूला चान्स मिळू शकतो. पिंटूला नाही मिळणार आहे, हो पिंटूलाही मिळू शकतो. पहिले 4 असद, गौरव, सुनील, पिंटू यापैकी एका गोलंदाजाची निवड संघनायकाला करता येईल. फलंदाज योगेश मैदानामध्ये 6व्या विकेटसाठी 7व्या क्रमांकावरती तो दाखल झालाय. योगेश सामना करणार आहे गोलंदाज हर्षदचा. पहिल्या चेंडूमध्ये हर्षदने हर्ष दिलाय आपल्या संघाला. ओहो, पुन्हा एकदा खरा फटका उचललाय आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे खाली पोचतोय. लागोपाठचा दुसरा फलंदाज हर्षदने टिपला. हॅट्रिक बॉल असेल यानंतरचा हर्षदसाठी. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तो उभा राहिलेला आहे. 2 फलंदाज लागोपाठ बाद करत समायरा चॅलेंजर्स 11ला मोठे आदरे दिलेत, मोठे धक्के दिलेत. हर्षदनं 6 योगेश 0वरती बाद झालेला आहे आणि 6 फलंदाज बाद झालेले. 8व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज आता फेस करणार आहे हर्षदला. 2 चेंडू 2 फलंदाज बाद केलेत हर्षदनं. हॅट्रिक बॉल असेल हर्षदसाठी. मोठी संधी असते कुठल्याही गोलंदाजाचं. एक स्वप्न असतं आयुष्याचं की मला हॅट्रिक घ्यायची आहे. आज ती संधी चालून आलेली आहे एका महत्त्वाच्या मॅच मध्ये हर्षदला आणि हर्षद बिलकुल ही संधी गमावणार नाहीये. त्यासाठी काही व्यूहरचना असेल. मला वाटतं क्षेत्ररक्षणामध्ये फारसा बदल केलेला नाहीये. डिफेन्सिव्ह अटॅक इथे दिसतोय. धावा रोखायच्यात यावरती प्राधान्य दिलेलं आहे आणि ओहो हो, कॅच होता का? फलंदाज धावबाद होईल तिथे, मात्र कॅच होता का हा प्रश्न मला पडल्यासारखं वाटतोय. पण संधी गमावलेली आहे हर्षदनं. ना नफा ना तोटा असं म्हणू शकतो. संघाचा काही तोटा झालेला नाहीये, पण तोटा झाला तो हर्षदचा झाला. यष्टीरक्षकाने कॅच पकडला असता तर हर्षदच्या नावावरती हॅट्रिकची नोंद झाली असती. कुलदीप यादवने 2 हॅट्रिक घेतलेले आहेत. वन डे क्रिकेटमध्ये भारताकडून एकमात्र खेळाडू आहे तो. दीपक चहरची T20 क्रिकेटमध्ये हॅट्रिक आहे भारताकडून. या व्यतिरिक्त देखील आपण पाहिलेलं आहे जसप्रीत बुमराहनं सुद्धा टेस्ट क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेतलेली आहे. खरं तर ती हॅट्रिक नव्हती झालेली. पंचांनी नाबाद ठरवलं होतं आणि धोनी कन्फ्यूज होता की नको DRS घ्यायला. पण रोहित शर्माने सांगितलं त्याला की DRS घेतला पाहिजे आपण आणि DRS घेतला गेला आणि तिथे विकेट मिळाली आणि अशा प्रकारे जसप्रीत बुमराहच्या नावावरती सुद्धा एक हॅट्रिकची नोंद झाली. इरफान पठाण, हरभजन सिंग यांनी हॅट्रिक नोंदवलेले आहे टेस्ट क्रिकेटमध्ये. तर चेतन शर्मा, कपिल देव यांच्या हॅट्रिक्स वन डे क्रिकेटमध्ये आहेत. या मैदानामध्ये हॅट्रिकची संधी मात्र गमावलेली आहे ती हर्षदनं. 1 धाव यानंतर येणार आहे. एका धावेबरोबर धावफलक बराच वेळानंतर पुढे जातोय. 32 धावा.
पूर्ण अडवला इथे. 32 ऑन बोर्ड. यास पुन्हा चांगला चेंडू आहे. यष्टिरक्षकासाठी या चेंडू अडवणे थोडंसं कष्टप्रद दिसतंय. निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती विकेट, चौथ्या बॉलवरती 1 धाव, 5व्या बॉलवरती पुन्हा निर्धाव. 6वा चेंडू टाकायचा हर्षदला. फक्त 1 धाव या षटकामधून आणि 3 फलंदाज बाद झालेत, पैकी 2 फलंदाज हर्षदने बाद केलेत. पुन्हा हवेमध्ये चेंडू आहे. यष्टिरक्षक बराचसा मागे आहे. धाव घेण्याचा कुठलाही इरादा दिसत नाहीये आणि 5 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 7 गडी बाद धाव फलकावर 32 धावा. विजयासाठी अजून 36 धावांची गरज आहे. माफ करा, 37 धावांची गरज आहे. 6 चेंडू 37 धावा. प्रत्येक बॉल षटकार मारल्यानंतरही सामना जिंकणं कठीण आहे. त्यामुळे वाईड नो या चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल. अजूनही मॅच संपलेली नाही. मॅच इज स्टील ऑन. मात्र विजयासाठी मजबूत पारडं इथे आपण बघू शकतो. टीम फ्रेंड्स 11 एका मजबूतीमध्ये ते आलेले आहेत. पहिल्या 5ही षटकांमध्ये एकाही षटकामध्ये सरासरीच्या पुढे आलेले नाहीत. 37 धावांची गरज आहे. 32 आहे फलकावर. 32 स्कोर कार्ड के ऊपर और जीतने के लिए और 37 रनों की दरकार है. आखिरी ओवर. पैरों के बीचों बीच गेंद को फेंका था. इस वक्त फ्लिक करने की कोशिश, लेकिन नाकामयाब. रन तो नहीं मिलेगा. स्कोर कार्ड के ऊपर अब स्कोर है मात्र 32 रन 7 विकेट के नुकसान पर. आखिरी और अंतिम ओवर यहां पर प्रगति पर. आखिरी ओवर के लिए यह गेंद बाहर की तरफ जाने वाली गेंद को लॉन्ग ऑन की तरफ खेलाए. शॉट जरूर जबरदस्त था, लेकिन फिर भी रन की कोई गुंजाइश नहीं. स्कोर रुका हुआ. मात्र 32 रन. वहां पर देखिए, जब 4 ओवर खत्म हो चुके थे तब 31 रन स्कोर कार्ड के ऊपर थे. अब 6ठा ओवर शुरू हो चुका है तो 32 रन स्कोर कार्ड के ऊपर है. कैसी पारी खेली, कैसी रोकथाम है, लेकिन यह उड़ान भरी है गेंद ने. लॉन्ग ऑफ के बाहर 6 रन. बड़ा शॉट. 6 रन के साथ स्कोर 38 रन की योग पर. जीतने के लिए और 31. मात्र 3 गेंदें बची हुई. दाने दाने के पे लिखा होता है खाने वाले का नाम. हवा में गेंद. विकेट कीपर की दास्ताने गेंद के नीचे और एक सफलता. 8वां झटका यहां पर टीम समायरा चैलेंजर बॉयज को. 2 गेंदें केवल बची है और सेमीफाइनल के कगार पर खड़े हैं इस वक्त टीम फ्रेंड्स 11. काफी जबरदस्त मैच. कांटों का मुकाबला तो लग रहा था, लेकिन अपनी अच्छी गेंदबाजी की बदौलत इस मैच में काफी मजबूत पलड़ा बनाया हुआ है फ्रेंड्स 11 ने. असद ने पहला ओवर फेंका था. मात्र 6 रन खर्च किए थे. मात्र 9 रन आए थे. दूसरे ओवर में मात्र 1 रन. यस, दूसरे ओवर में 10 रन आए थे. पहले ओवर में 9 रन, दूसरे ओवर में 10 रन. बिल्कुल औसत से नीचे थे 2 ओवर में. तीसरा ओवर आया था, बेहतरीन किया था गेंद. सुनील ने 4 रन केवल खर्च किए थे. 5वें ओवर में पिंटू ने मात्र 8 रन और 6ठे ओवर में हर्षद ने 5वें ओवर में हर्षद ने मात्र 1 रन. 6ठा और अंतिम ओवर यहां पर प्रगति पर और आखिरी गेंद बची हुई. और इसी के साथ मात्र फॉर्मेलिटी इस मैच की शेष है. गेंद को फेंकना है और सेमीफाइनल में जाना है फ्रेंड्स को. एक क्लीन बोल्ड है. 9वीं सफलता और इसी के साथ शानदार अंदाज के साथ सेमीफाइनल में दाखिल हो चुके हैं टीम फ्रेंड्स 11. कॉन्ग्रेचुलेशन्स फ्रेंड्स 11. अभिनंदन आहे फ्रेंड्स 11 संघाचं. समायरा चॅलेंजर बॉईजनं स्पर्धेमध्ये निश्चित नेत्रदीपक खेळ केला. मात्र या सामन्यातून ते बाहेर राहत आहेत. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण तो पायंडा सुरू करायला हवा होता की मॅच संपल्यानंतर शेक हँड करायचे सगळ्या खेळाडूंनी. या सामन्यामध्ये जमलं तर दोन्ही संघांनी एकमेकांना शेक हँड करा.
बघा एक चांगलं चित्र समाजासमोर जातंय, क्रीडा रसिकांच्या समोर जातंय. फ्रेंड्स 11 ला विनंती असेल आणि चॅलेंजर बॉईजला विनंती असेल की आपण शेक हँड करा. एक